आपण एनर्जी द्यायला आलो आहोत का आपण एनर्जी घ्यायला आलो आहोत? इथेवर बघितलं तर लक्षात आलं की आपण एनर्जी घ्यायला आलेलो आहोत. 9 दिवसांच्या साधनेमध्ये तुमच्या ठिकाणी जी एनर्जी आलेली आहे, खरोखरच पहिला नमस्कार हा अंतःकरणापासून तुम्हा लोकांना केला पाहिजे. तपसेवा सुमिरनच्या अशा शिबिरांमध्ये मी पूर्ण वेळ हजेरी लावत नसलो तरी सुद्धा मी या शिबिरांचा भाग असतो. समर्थ कृपा ती हीच असते. आणि म्हणून जयादेवींच्या शिबिरांमध्ये एक दिवस का होईना आपण जायचं. स्थानिक असेल, अकोल्यामध्ये असेल तर जाण्याची जास्त संधी मिळते. आणि या शिबिरामध्ये 9 दिवसाच्या द्वैतातले प्रसंग असे आले की या आठवड्यामध्ये 3 वेळेला बाहेरगावी जावं लागतं. आणि मग इकडे जी संधी मिळते की नाही. परवा जयादेवींना फोन करा, म्हटलं मी 16 तारखेला सकाळी पोहोचणार. आणि असा आपण सगळे साधक आहोत आणि एक साधन घेऊन तपसेवा सुमिरन हे साधन घेऊन आपण वाटचाल करता आहोत. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आणि आयुष्याच्या कुठल्या वळणावर साधना मिळेल हे आपल्या हातात नसतं. आणि म्हणून जेव्हा साधना मिळालेली आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या उन्नतीचा मार्ग समजावा आणि तिथून वाटचाल सुरू करावी. तपसेवा आणि सुमिरन याला तुम्ही आडवं लिहा किंवा याला तुम्ही उभं लिहा. उभं लिहायचं म्हटलं तर बॉटमला काय घ्यायचं हा प्रश्न पडेल. आडवं लिहायचं म्हटलं तर तपसेवा सुमिरन हा क्रम आपल्याला दिलेला आहे. मागच्या वेळेला मी इथं सेवाविषयी बोललो होतो आणि जाताना मला एका साधकांनी प्रश्न केला की तपसेवा सुमिरनमध्ये सेवामध्ये काय आहे. तर मी थोडं चिंतन त्याच्यावरती केलं आणि मला लक्षात आलं की ज्याला प्रोटेक्शन द्यायचं असतं ते मध्ये असतं. जर रेल्वेने बसने आई वडील आणि मुलगा जर सोबत जात असतील तर लहान मुलाला मध्ये बसवलं जातं. एकीकडे आई असते, एकीकडे वडील असते. तप आणि सुमिरन या दोन्हींच्या आधारे सेवा आहे. तप आणि सुमिरन हे सेवेचे भक्कम आधार आहेत आणि म्हणून ते दोन्ही बाजूला आहेत आणि सेवा मध्यभागी आहे. वास्तविक पाहता तप, सेवा आणि सुमिरन हे तीनही वेगळे नाहीत. हे वेगळे मांडण्याचा आणि हे वेगळं करण्याचा प्रयत्नही आपण करू नये. आणि म्हणून कोणी जर म्हणत असेल की मी फक्त तप करतो, सुमिरन काय आपल्याला जमणार नाही, तेव्हा कोणी म्हणे की मी फक्त सेवा करू शकतो, ते तप वगैरे आपलं खाणं पिणं आपण तर खवय्या यावं, असं जर कोणी म्हणत असेल तर ही साधना पूर्ण होत नाही. आणि म्हणून तप, सेवा, सुमिरन हे परस्परांपासून अलग करताच येत नाही. जसं फुलाला त्याच्या सुगंधापासून वेगळं करता येत नाही किंवा सुगंधाला फुलापासून वेगळं करता येत नाही.
आपण कापूर जर बघितला, कापूर, तर कापरामध्ये अंगभूत 3 गोष्टी आहेत. एक कापुराचा रंग आहे, दुसरं कापुराचा स्पर्श आहे आणि तिसरं कापुराचा गंध आहे.